आरं हे महाराष्ट्रातलं काय साधन सुद्धा ठिकाण नाही. हे जाज्वल्य आणि जागृत देवस्थान हाय. इथं साक्षात मृत्यूला सुद्धा रिकाम्या हातानं माघारी फिरावं लागतंय. ही कथा साधी नाही र, हा अटळ विश्वास हाय आणि या बाळूमामाच्या शब्दाची ताकद हाय. जेव्हा जगाची सगळी कवाडं बंद होतात, मोठमोठे डॉक्टर सुद्धा हात टेकतात आणि आता काय खरं नाही असं वाटायला लागतं. तिथंच तर खरी आदमापूरची शक्ती सुरू होते. आरं हजारो वेळा बघितलंय जगाने. जेव्हा शेवटची घटका मोजणाऱ्याच्या कपाळाला हा पवित्र भंडारा लागतो ना, तेव्हा त्या यमदूताला सुद्धा शेपूट घालून तिथून पळावं लागतंय. मी काय सांगतोय ते ध्यानात ठेव. बाळूमामानं लेकरांना एक वचन दिलंय. आरं तू फक्त हाक मार, हा मामा तिथं हजर झालाच म्हणून समज. हे शब्द हवेत उडणारे नाहीत, हे सुरक्षा कवच हाय कवच. याला भेदायची ताकद त्रैलोक्यात कुणाच्यात बी नाही. आजही बघ, या पवित्र मातीत पाऊल टाकलं ना की मनातली भीती आणि शरीरातलं रोग कुठल्या कुठं पळून जातंय. आरं भक्तावर येणारं संकट, मग ते अपघात असू दे नाहीतर असाध्य आजार, हा बाळूमामा ते संकट स्वतःच्या अंगावर घेतो, पण आपल्या लेकराला धक्का लागू देत नाही. हे विज्ञानाच्या डोक्याला न पचणारं सत्य हाय. आणि श्रद्धेचं माहेरघर हाय आपलं श्री क्षेत्र आदमापूर, जिथे आजही हा मामा भक्तांच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून जागा हाय. मग आता काय बघतोयस? जर बाळूमामांची ही पॉवरफुल माहिती काळजाला भिडली असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक ठोक. अशाच सत्य घटना आणि रहस्य ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला आताच्या आता सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं लिहायला विसरू नकोस. चांगभलं.